बदलापूर शहरातील वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठा पेच निर्माण झाला आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर प्रणाली विरोधात नागरिकांमध्ये असंतोष असून या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकपालक वामन म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक आमदारांनी जाहीर केलेल्या 50% मालमत्ता कर सवलतीला पाठिंबा देत जोपर्यंत ही सवलत प्रत्यक्ष लागू होत नाही आणि सुधारित कर बिल नागरिकांना मिळत नाही तोपर्यंत कर भरू नये असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या काही काळापासून बदलापूरमधील अनेक घरमालक आणि गृहनिर्माण संस्था वाढीव कराला अवाजवी ठरवत विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर 50% कर सवलतीची घोषणा झाली असली तरी ती अद्याप प्रशासकीय प्रक्रियेत अडकल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच मुद्द्यावर बोलताना वामन म्हात्रे यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर टीका करत सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. या आवाहनामुळे नगर परिषदेच्या कर संकलन विभागासमोर अडचण निर्माण झाली असून कर रोकोच्या भूमिकेमुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच नगर परिषद प्रशासनाकडून पारदर्शकतेसाठी ई-गव्हर्नन्सवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले असताना मालमत्ता कराचा प्रश्न सुटत नसल्याने प्रशासनाची कोंडी झाल्याचे चित्र आहे. कर भरणे शहराच्या विकासासाठी आवश्यक असले तरी तो कर न्याय्य आणि पारदर्शक असावा अशी नागरिकांची भूमिका आहे. वामन म्हात्रे यांच्या या जाहीर आवाहनानंतर आता शासन आणि नगर परिषद प्रशासन या कर सवलतीबाबत नेमका काय निर्णय घेते याकडे बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.